हाय, विद्या दिलीप सिन्नरकर या चॅनलवर सर्व भाऊ बहिणींचं स्वागत आहे आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा। व्हिडिओ टाकायला थोडं लेटच झालं बरं का, पण म्हणलं चला मी ना पूर्णाच्या पोळ्या एका हाताने कशी बनवते ना हे शेअर करावं म्हणलं। सगळा स्वयंपाक झालाय बरं का, आता फक्त पूर्णाच्या पोळ्या राहिल्या, भजे कुरडई भात आमटी सगळं झालंय, फक्त पूर्णाच्या पोळ्या बाकी राहिले। तर मग म्हणलं आता चला टाकावं एक व्हिडिओ काढून। सगळ्याला वाटतं बरं का मला पूर्णाच्या पोळ्या येत नसन, पण करते आपलं येडं वाकडं कसं तरी। येडं वाकडं नसतं, चांगलं असतं मस्त, पण मग थोडं एका हाताने बनवायचं म्हणल्यानंतर थोडं अवघडच वाटत, म्हणजे अवघडच जातं ना, पण आता काही नाही इलाज आहे सगळ्या गोष्टीला। सकाळी मंदिरातले व्हिडिओ काढणार होते, पण मग म्हणलं नको, परत बाया नावं ठेवतात, मग माणसाला लाज वाटत ती जरा असं नवीन नवीन आहे त्यामुळं। जुनं झालं तर मग सगळे टाकतेच। आज पुरण थोडं पातळ झालं आणि कणिका थोडी पातळच झाली। ए पोळी, माझ्या अंगावर गरम वाफ सोडली काय तू? आणि हा मकर संक्रांतीला आहे ना सत्यनारायणची पूजा आहे ना सगळ्यांनी घालायची बरं का, चांगली असती। मला तर अजून म्हणजे घालायची पूजा मांडलेली आहे, पण कथा वाचायची राहिली। आणि कथा याची आपण जर घरच्या घरी जर सत्यनारायण केलं ना तर संध्याकाळच्या टायमाला आहे ना कथा वाचायची कधी पण, चांगलं असतं म्हणतात। बघा पूर्णाची पोळी थोडी सुद्धा फुटत नाही माझ्या हाताने। पूर्णाच्या पोळ्या नाही पोरं खात नाही, आणि त्यांचं पप्पा आहे ना थोडंफार खाते, तर त्यांच्यामुळेच घालावं लागतं आणि देवाला निवदाला बस। पुरणाचं असं काही झालंय काही कळतच नाही। दरवेळेचं नसतं होत बरं का असं, पण आजच असं काही झालं काही। हे आपण कधीच्या मध्ये करतो ना असं स्वयंपाक, त्याच्यामुळे ना अवघडल्याने वाटत बरं का। असं रोज रोज जे करतो का ते नाही असं अवघड वाटत, पण हे स्वयंपाकाला आहे ना वर्षा 6 महिन्यातून योग येतो, त्याच्यामुळे ते अवघड वाटत करायला। पुरण बिघडलंय आपलं, त्याच्यामुळे असं होतंय। बापरे, आपल्याला पोळ्या करायचं म्हणलं तर एवढं अवघड जातं। खानदेश साईडचे त्या बाया कसले ते मांडे बनवतात, त्याला नाही लाटण्याची गरज न कसली। फुटली माझी पोळी कस काय गड्या आज, थोडी फुटली। ते मांडे मांडे म्हणतात, कशा बनवतात बिचाऱ्या, नुसत्या हातावरच हे करतात, त्याला लाटणं बिटणं काही नसतं। त्या काय विचार राहते का, त्यांना सवय राहती बिचारे जास्त। मला पूर्णच पोळ्या येतात, पण थोडं काही बिघडलं का कणिक पुरण जसे त्याच्या गाव जसे त्याच्या तिकडची प्रथा राहते जसे तसे। आपल्या इकडच्या साईडला नाही का प्रथा पोळ्याची, पण ते ज्याला जमायचं त्यालाच जमत, अवघडल्याने वाटत माणसाला। मला तर लई लई कठीण जातं पूर्णाच्या पोळ्या बनवायचं म्हणलं, पण मी बनवतेच। जोक आहे का एका हाताने पूर्णाच्या पोळ्या बनवणं म्हणजे, खरंय का नाही, पण मी बनवते।
तसे जमतात बरं का, पण आज आहे ना पुरणच काय कोणाच ठाऊ कसं काय बिघडलं काय नाही. मी काय केलं आज वेगळ्या पद्धतीने पुरण केलं. डाळ आहे ना शिजून घेतली आणि मग ती चाळणीमध्ये म्हणजे वाटून घेतली आणि नंतर साखर टाकून आहे ना पुरण परतलं. नाही तर दरवेळेस आहे ना डाळीतच साखर टाकून परतत असते, त्याच्यामुळे मिस्टेक झाली. नाही तर दरवेळी इतक्या मस्त पोळ्या येतात ना. आज पण चांगल्या झाल्यात, काही बिघड नाही झाला, पण मग थोडं आज अवघड जाऊ राहिलं का कोणास ठाऊक. पिल्याला खानदेश भाकर करतीच बायको करून आणावं मला असं वाटू राहिलं. गपगुती म्हणजे ती बरोबर आईच स्वयंपाक करून घालत जाईल. हे बघा पोळी एका हातानेच बनवलेली, पण बर चला, व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या हाताने एका हाताने पुरणपोळ्या मला जमतात की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गोड गोड कमेंट टाका.